नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अशी कन्सेप्ट पाहणार आहोत की जी कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. कॉमर्स फील्डमध्ये सर्वसाधारणपणे अकाउंटन्सी या विषयाला कॉमर्स फील्डचा आत्मा समजला जातो. ते समजण्याचं कारण ही तसंच आहे. अकाउंटिंग मीन्स व्हॉट? तुम्ही एखाद्या बिझनेसचे व्यवहार तुम्ही एका सिस्टमॅटिक पद्धतीने लिहित असता. तर ती सिस्टमॅटिक पद्धत कशी असते? तर त्या सिस्टमॅटिक पद्धतीमध्ये काही स्टेप्स फॉलो केल्या जात असतात किंवा एका प्रोसिजरमधून किंवा एका सायकलमधून त्या सर्व जर्नल एंट्रीज किंवा तुमचे व्यवहार हे जात असतात. तर त्या सायकलमधून एका स्पेसिफिक सायकलमधून व्यवहार जात असताना पहिल्यांदा तुम्हाला जर्नल एंट्रीज करावे लागतात, त्यानंतर लेजर पोस्टिंग, त्यानंतर ट्रायल बॅलन्स आणि शेवटी तुम्ही फायनल अकाउंट्स प्रिपेअर करत असता. ही 4 स्टेप म्हणजे तुमची अकाउंटिंगची प्रोसिजर असते. तर या 4 स्टेपपैकी जी पहिली स्टेप असते प्रायमरी स्टेजला, त्याला म्हटलं जातं जर्नल एंट्री. ती प्राइम एंट्री असते. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जी प्रायमरी एंट्री जिथं जर तुमच्या बिझनेसच्या व्यवहाराची करत असाल तर ती तुम्ही जर्नल एंट्री करत असता. तर या व्हिडिओमध्ये आपण बेसिक्स ऑफ अकाउंटिंग मध्ये जर्नल एंट्रीज पाहणार आहोत. जर्नल एंट्रीज काय असतात, कशा केल्या जातात, त्याच्या स्टेप्स काय असतात, या संदर्भातील सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. जर्नल एंट्री शिकण्याआधी किंवा डायरेक्ट जर्नल एंट्रीला हात लावण्या अगोदर काही इम्पॉर्टंट टर्म्स या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत. तर काही टर्म्स आहेत त्या तुम्हाला माहित असणं देखील तितक्याच गरजेच्या आहेत. पहिली टर्म आहे इन्कम. इन्कम म्हणजे काय? सर्वसाधारणपणे उत्पन्न. ओके, बिझनेसमधून मिळणारं तुमचं उत्पन्न. त्यानंतर एक्सपेन्सेस आहेत. एक्सपेन्सेस म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये होणारे खर्च. सॅलरी असेल, रेंट असेल, बिझनेसमध्ये इलेक्ट्रिसिटी बिल असेल, ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस असतील, हे सर्व काय असतात? तुमचे बिझनेसमध्ये होणारे खर्च असतात. त्यानंतर येतात ते असेट्स. असेट्स म्हणजे काय? तुमची बिझनेसमध्ये असणारी तुमची मालमत्ता. मग ती पैशाच्या स्वरूपात असेल, प्लांट अँड मशिनरीच्या स्वरूपात असेल, फर्निचरच्या स्वरूपात असेल, कॉम्प्युटरच्या स्वरूपात असेल, व्हेकलच्या स्वरूपात असेल. ओके, तुम्ही केलेली गुंतवणूक असेल, इन्व्हेस्टमेंट्स असतील, या सर्व गोष्टींना तुम्ही काय म्हणता? असेट्स. आणि शेवटी एक कन्सेप्ट आहे लायबिलिटीज. ज्याप्रमाणे तुमच्या बिझनेसमध्ये असेट्स असतात त्याच पद्धतीने तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या लायबिलिटीज देखील असतात. लायबिलिटी म्हणजे काय? तुमच्या देणी. तुम्ही लोकांकडून उसने पैसे घेतले असतील, ऍडव्हान्स घेतले असतील, बँकांकडून कर्ज घेतलं असेल, बँकेकडून ओव्हरड्राफ्ट घेतला असेल, बँकेकडून कॅश क्रेडिट घेतला असेल, तुम्ही जर कंपनी असाल तर तुम्ही डिबेंचर्स इश्यू केलेले असू शकता. या सर्व आयटमला तुम्ही काय म्हणता? लायबिलिटी. म्हणजे लायबिलिटी मीन्स इन शॉर्ट तुमचे देणी असतात त्या. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी असे दोन शब्द आपण पाहत आहोत. एक आहे डेबिट आणि दुसरा आहे क्रेडिट. हे असे दोन शब्द आहेत की याच्याशिवाय अकाउंटिंग ही पूर्ण होऊच शकत नाही किंवा त्याची सुरुवातच होऊ शकत नाही. दैनंदिन जीवनात देखील सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये हे दोन शब्द फायनान्शियल रिलेटेड मॅटर्स डिस्कस करताना नेहमी येत असतात. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त वेळेला हे शब्द येतात ज्यावेळेस आपण बँकेत एंटर करतो आणि आपलं पासबुक पाहतो किंवा आपलं बँकेच्या अकाउंटचं किंवा आपल्या बँकेच्या खात्याचं आपण स्टेटमेंट पाहतो. त्यावेळेस डेबिट बॅलन्स असतो, क्रेडिट बॅलन्स असतो. आपल्याला बऱ्याचशा वेळेला बँकेकडून मेसेजेस येत असतात की तुमचं अकाउंट डेबिट झालेलं आहे, तुमचं अकाउंट क्रेडिट झालेलं आहे. आता नेमकं हे डेबिट आणि क्रेडिट काय आहेत हे आपण या ठिकाणी या स्क्रीनवर आपण समजून घेत आहोत. पहिली टर्म आहे डेबिट. बऱ्याचशा वेळेला डेबिट ही टर्म DR या पद्धतीने दर्शवली जाते, तर शॉर्टकट तो असतो. आणि क्रेडिट तुम्हाला CR या पद्धतीने दर्शवला जात असतो. लहान मुलांना किंवा ज्यांना फायनान्सचं नॉलेज नाहीये अशांना त्यांचे मोठे भाऊ किंवा त्यांचे मोठे मित्र हे वेड्यात काढत असतात की बाबा बँकेचं पासबुक दाखवतात आणि बँकेमध्ये त्यांच्या जर समजा 100 रुपयाचा बॅलन्स असेल तर त्याच्या पुढे CR लिहिलेलं असतं. त्यांना लहान मुलांना असं सांगितलं जातं की हे CR म्हणजे करोड्स आहेत, म्हणजे माझ्याकडे 100 करोडचा बॅलन्स आहे. ओके, तर ते तसं नाहीये. ते CR हे काय असतात? हे CR मीन्स क्रेडिट बॅलन्स असतो तो. ओके, आता हे डेबिट आणि क्रेडिट काय आहेत हे आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. या ठिकाणी मी पहिली टर्म घेतलेली आहे डेबिट. ओके, आता डेबिट मीन्स व्हॉट? नीट लक्ष देऊन पहा. डेबिट इज अन अकाउंटिंग एंट्री. ओके, डेबिट ही काय आहे? ही एक अकाउंटिंग एंट्री आहे. ती एक अकाउंटन्सीमध्ये केली जाणारी एक नोंद असते. अकाउंटिंग मध्ये केली जाणारी नोंद असते. ती एक अकाउंटिंग एंट्री असते. ज्या पद्धतीनं सर्वसाधारण माणसं आज मी 10 रुपये खर्च केले अमुक एका कारणासाठी असं ज्यावेळेस तिथं लिहितात ती नोंद असते. त्याच पद्धतीनं अकाउंटिंग मध्ये ज्या नोंदी केल्या जात असतात बिझनेसच्या फायनान्शियल ऍक्टिव्हिटीच्या रिलेटेड, तर त्या नोंदीतील एक नोंद असते डेबिट म्हणजे. आलं लक्षात? म्हणजे ती एक एंट्री असते. डेबिट इज व्हॉट? डेबिट इज बेसिकली अन अकाउंटिंग एंट्री विच रिझल्ट्स इन, की काय करते ती एंट्री? इन्क्रीज इन असेट, म्हणजे तुमची एकतर मालमत्ता वाढवते
किंवा खर्च वाढवते, और डिक्रीज इन लायबिलिटी तुमची देणी कमी करते किंवा तुमचे इन्कम कमी करते. थोडक्यात तुमचे जर असेट्स वाढत असतील तर ती तुमची एंट्री डेबिट आहे, तुमचे खर्च वाढत असतील तर ती तुमची एंट्री डेबिट आहे, तुमच्या लायबिलिटी कमी होत असतील तर ती तुमची एंट्री डेबिट आहे, आणि शेवटी तुमचं जर उत्पन्न कमी होत असेल तरी देखील ती एंट्री तुमची डेबिट आहे. या 4 एंट्रीज, या 4 नोंदी जर तुम्ही तुमच्या बिझनेसच्या तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये करत असाल तर ती एंट्री, ती केली जाणारी नोंद ही डेबिट नोंद म्हणजे डेबिट एंट्री म्हणून ट्रीट केली जाईल. ओके. त्यानंतर आपण येतोय क्रेडिट कडे. या ठिकाणी मी क्रेडिट काय आहे आपण हे समजून घेणार आहोत. डेबिट प्रमाणेच क्रेडिट देखील, क्रेडिट इज अन अकाउंटिंग एंट्री, ही देखील एक अकाउंटिंग एंट्री आहे, ही देखील एक अकाउंटिंग नोंद आहे फायनान्शियल मॅटर्सची, विच रिझल्ट्स इन, आता ही काय करते बघा, इनक्रीज इन लायबिलिटी और इन्कम और डिक्रीज इन असेट्स और एक्सपेन्सेस. म्हणजेच जर तुमच्या एखाद्या फायनान्शियल ऍक्टिव्हिटीमुळे किंवा जर तुमच्या एखाद्या बिझनेस मधील व्यवहारामुळे तुमच्या जर लायबिलिटी वाढत असतील किंवा उत्पन्न वाढत असेल तर ती तुमची नोंद क्रेडिट असेल, किंवा तुमचे असेट्स कमी होत असतील आणि तुमचे खर्च कमी होत असतील तरी देखील ती एंट्री तुमची काय आहे, ती नोंद ही कशी असली पाहिजे, क्रेडिट नोंद तुमची ती असते. थोडक्यात तुमचे लायबिलिटीज वाढतायत तर क्रेडिट एंट्री, तुमचं इन्कम वाढतंय तर तुमची ती क्रेडिट एंट्री. ओके. तुमचे असेट जर कमी होत असतील तर ती तुमची क्रेडिट एंट्री, आणि तुमचे एक्सपेन्सेस देखील क्रेडिट होत असतील तरी देखील ती तुमची क्रेडिट एंट्री असेल. आता कन्फ्युजन या ठिकाणी असं होतं की बँकेत ज्यावेळेस मी पैसे भरतो त्यावेळेस मला क्रेडिटचा मेसेज येत असतो. मी समजा जर आज 100 रुपये बँकेत भरले तर मला मेसेज काय येतो, युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड बाय ₹100, राईट. मग या ठिकाणी माझं उत्पन्न वाढतंय, मी 100 रुपये बँकेत भरतो, याचा अर्थ माझे 100 रुपये वाढतायत, तर ती एंट्री काय व्हायला पाहिजे, डेबिट व्हायला पाहिजे ना. मग ती क्रेडिट का सांगितली जाते, तर याचे कारण आहे बँकेचं जे पासबुक असतं ते तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्स नसतात. बँकेचे पासबुक हे बँकेच्या दृष्टीने प्रिपेअर केले जातात, त्यामध्ये बँकेच्या दृष्टीने बँकेला मिळालेलं ते पैसे असतात, त्यामुळं ती एंट्री क्रेडिट केली जात असते, हे लक्षात ठेवा. यानंतर अजून एक टर्म इथं महत्वाची आहे, ट्रान्झॅक्शन. आता ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर या ठिकाणी एक शॉर्ट मिनिंग त्याचा आपण पाहत आहोत. A transaction is a complete agreement between buyer and seller to exchange, हा शब्द सर्वात महत्वाचा आहे, एक्सचेंज गुड्स और सर्व्हिसेस और फायनान्शियल असेट्स. ट्रान्झॅक्शन म्हणजे सर्वसाधारण भाषेमध्ये त्याला आपण व्यवहार म्हणतो. ज्यावेळेस तुम्ही काहीतरी घेत असता त्यावेळेस तुम्ही काहीतरी देत असता, ओके, त्यालाच व्यवहार म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही काहीतरी घेत असता त्यावेळेस तुम्ही काहीतरी देत असता, किंवा तुम्ही काहीतरी द्या, काहीतरी घ्या, किंवा तुम्ही काहीतरी घ्या आणि तुम्ही काहीतरी द्या. समजा मी जरा किराणा दुकानात गेलं आणि 5 रुपयाची मॅगी खरेदी केली तर मी त्या दुकानदाराला 5 रुपये देतो आणि त्याच्याकडून मी मॅगी घेतोय. मी 5 रुपये दिलेत आणि मी 5 रुपयाची मॅगी घेतलेली आहे, याला म्हटलं जाईल व्यवहार. ज्यावेळेस तुम्ही काहीतरी घेताय तेव्हा तुम्ही काहीतरी दिला पाहिजेत, आणि तुम्ही ज्यावेळेस काहीतरी देत आहात त्यावेळेस तुम्ही काहीतरी त्याच्या मोबदल्यात कन्सिडरेशन घेतलं पाहिजे. असा जर व्यवहार होत असेल तरच त्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हटलं जाईल, तरच त्याला बिझनेसचे व्यवहार म्हटले जातील, आणि असेच व्यवहार फक्त आपण रेकॉर्ड करू शकत असतो. ओके. पर्सनल व्यवहारांना, वैयक्तिक व्यवहारांना अकाउंटिंग मध्ये जागा, बिझनेसच्या अकाउंटिंग मध्ये जागा नाही, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी आपण येऊयात अकाउंटिंग मीन्स व्हॉट. अकाउंटिंग हॅज 4 स्टेप प्रोसेस ऍज शोन बिलो. अकाउंटिंग ही काय आहे, एक प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये 4 टप्पे असतात खाली दाखवल्याप्रमाणे. ओके. पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर्नल एंट्रीज करत असतो, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण लेजर अकाउंट्स प्रिपेअर करतो, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करतो, आणि शेवटी चौथ्या टप्प्यामध्ये आपण फायनल अकाउंट्स प्रिपेअर करत असतो. हा झाला पहिला, हा झाला दुसरा, हा झाला तिसरा टप्पा, आणि हा असतो चौथा टप्पा. या 4 प्रोसेस मधून ज्यावेळेस एक व्यवहार जातो त्यावेळेस त्या व्यवहाराची नोंद अकाउंटिंग मध्ये पूर्ण होत असते. म्हणजे लक्षात घ्या, बिझनेस मध्ये रोज कितीही व्यवहार होऊ द्यात, ते सर्व व्यवहार या 4 टप्प्यातून, या 4 प्रोसिजर मधून जात असतात. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादा दुकानदार असेल आणि त्यांनी मॅगी विकली असेल समजा, तर त्याला काय करावं लागतं, त्याची पहिल्यांदा जर्नल एंट्री करावी लागते. तो दुकानदार त्याची जर्नल एंट्री करेल, त्यानंतर ती जर्नल एंट्री तो काय करेल, लेजर मध्ये पोस्ट करेल. त्यानंतर त्या लेजरचा बॅलन्स क्लोज केला जाईल आणि तो बॅलन्सची जी लिस्ट काढेल त्याला ट्रायल बॅलन्स म्हणलं जाईल,
आणि शेवटी त्या ट्रायल बॅलन्स मधून तो फिगर कुठे घेईल, फायनल अकाउंट्सला घेईल. म्हणजे प्रत्येक व्यवहार या 4 स्टेज मधून, या 4 प्रोसिजर मधून जात असतात, हे लक्षात ठेवा. ओके. तर या 4 प्रोसिजर आपण जे मागाशीच्या स्लाइडवर पाहिले, तर त्या 4 प्रोसिजर पैकी पहिली जी प्रोसिजर आहे जर्नल एंट्री, ती फक्त आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बाकीच्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करेन. ओके. त्यामुळे आज आपल्याला पाहायचंय की हाऊ टू प्रिपेअर जर्नल एंट्री. तर त्यापैकी जर्नल एंट्री प्रिपेअर करत असताना त्याचे काही स्टेप्स आहेत, तर त्या स्टेप्स आपण पुढील स्क्रीनवर पाहणार आहोत की जर्नल एंट्री करताना नेमकं कुठून सुरुवात करायची आणि कुठल्या कुठल्या टप्प्यातून आपल्याला जावं लागतं किंवा कुठल्या कुठल्या स्टेप्स मधून आपल्याला जावं लागतं. त्या पर्टिक्युलर स्टेप्स मधून गेल्यानंतरच जर्नल एंट्री प्रिपेअर होत असते, सायंटिफिकली हे लक्षात ठेवा. आणि कुठलीही स्टेप वगळून चालणार नाही किंवा खालची स्टेप वर करून चालणार नाही. पहिली, दुसरी, तिसरी या पर्टिक्युलर रेंज नुसारच तुम्हाला जावं लागतं. आता ते स्टेप्स काय आहेत हे आपण पुढच्या स्क्रीनवर पाहणार आहोत. बघा या ठिकाणी जर्नल एंट्रीच्या स्टेप्स मी घेतलेल्या आहेत. पहिली स्टेप काय आहे? पहिली स्टेप, आयडेंटिफाय 2 अकाउंट्स विच आर गेटिंग अफेक्टेड. प्रत्येक व्यवहारामुळे कुठले तरी तुमचे 2 अकाउंटवर परिणाम होत असतो. आता परिणाम होत असतो म्हणजे नेमकं काय? त्या अकाउंटचा बॅलन्स हा कमी जास्त होत असतो. ओके. त्या अकाउंटचा बॅलन्स कमी जास्त होत असतो. सुरुवातीला तुम्हाला ते 2 अकाउंट शोधून काढावे लागतील की बाबा असे कोणते 2 अकाउंट आहेत की जे 2 अकाउंट या पर्टिक्युलर व्यवहारामुळे त्या 2 अकाउंटवर परिणाम झालाय. परिणाम झाला याचा अर्थ त्या अकाउंटला वेट लागलाय असं म्हणता येणार नाही. परिणाम झाला याचा अर्थ काय? तर त्या 2 अकाउंटचा बॅलन्स एकतर वाढला असेल किंवा कमी झाला असेल. त्या अकाउंटचा बॅलन्स जर कॉन्स्टंट राहत असेल तर 100% त्या अकाउंटवर परिणाम होत नाहीये, हे लक्षात घ्या. त्या अकाउंटवर परिणाम झाला असं आपण केव्हा म्हणू शकतो? जर त्या अकाउंटचा बॅलन्स हा एकतर कमी झाला पाहिजे नाहीतर त्याचा बॅलन्स वाढला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता मी दुकानात गेलोय, ओके, आणि दुकानातून 100 रुपयाचा माल खरेदी केलाय. तर दुकानदाराच्या दृष्टिकोनातून हा व्यवहार आहे, माझ्या पण दृष्टिकोनातून व्यवहार आहे. आपण दुकानदाराच्या दृष्टिकोनातून विचार करूयात. दुकानदाराने माझ्याकडून 100 रुपये घेतलेत आणि मला माल दिलाय. आता या व्यवहारामुळे दुकानदाराच्या कुठल्या 2 अकाउंटवर परिणाम झालाय? तर एक कॅश अकाउंटवर परिणाम झालाय. कारण समजा त्या दुकानदाराकडे जर 500 रुपये होते तर त्याच्यामध्ये माझे 100 रुपये ऍड झालेत. त्याचा बॅलन्स काय झालाय? 500 वरून 600 वर गेलाय. म्हणजे त्याचा बॅलन्स वाढलाय. म्हणजेच त्या कॅश अकाउंटवर परिणाम झालाय. म्हणजे आपल्याला पहिला अकाउंट सापडलं कॅश अकाउंट. दुसरा अकाउंट परचेसेस. त्याचे परचेसेस समजा जर 1000 रुपयाचे होते तर आता अजून 100 रुपयाचे परचेसेस झालेले, सॉरी सेल्स. समजा जर त्याच्याकडे 100 रुपयाचे 1000 रुपयाचे सेल्स होते तर त्यांनी अजून मला 100 रुपयाची वस्तू विकली, त्यामुळे 1000 रुपयाचा सेल्स आता 1100 रुपयांवर गेलाय. म्हणजे त्याचा बॅलन्स बदललाय. म्हणजे थोडक्यात कॅश अकाउंट आणि सेल्स अकाउंट अशा 2 अकाउंटवर परिणाम होतोय, हे लक्षात घ्या. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचं? थोडक्यात पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला ते 2 अकाउंट्स आयडेंटिफाय करायचे आहेत की ज्याच्यावर त्या एका व्यवहारामुळे परिणाम होत आहे. ओके. त्यानंतर सेकंड स्टेप कडे येऊयात आपण. सेकंड स्टेप मध्ये काय केलंय बघा, आयडेंटिफाय टाइप्स ऑफ दॅट 2 अकाउंट्स. अकाउंटन्सी मध्ये अकाउंटचे 3 टाइप सांगितलेले आहेत. ओके. पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. याच्याबद्दल तपशीलवार माहिती आपण पुढे घेणारच आहोत. पहिल्या स्टेपमध्ये 2 अकाउंट शोधून काढल्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला ते कुठल्या प्रकारचे अकाउंट आहेत हे शोधावं लागेल. ओके. म्हणजे कॅश अकाउंट कुठल्या प्रकारचा अकाउंट आहे आणि सेल्स अकाउंट कुठल्या प्रकारचा अकाउंट आहे. किती प्रकारचे अकाउंट आहेत अकाउंटन्सी मध्ये? 3 प्रकारचे अकाउंट तुम्हाला सांगितले आहेत. तर त्या 3 प्रकारांपैकी आपण जे 2 अकाउंट शोधून काढलेले आहेत ते नेमके कुठल्या प्रकारचे आहेत हे दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला शोधायचं असतं. तिसरी आणि सर्वात महत्वाची आणि नावाप्रमाणेच गोल्डन, काय अप्लाय गोल्डन रूल्स. अकाउंटन्सी मध्ये जे 3 अकाउंटचे प्रकार असतात असं मी म्हटलं होतं, त्याचे काही नियम हे ठरलेले आहेत. त्याला म्हटलं जातं गोल्डन रूल्स. तुम्हाला त्या 2 अकाउंटवर हे गोल्डन रूल्स अप्लाय करायचे आहेत. त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया आपण पाहणार आहोत. त्यानंतर काय? डिटरमाइन डेबिट अँड क्रेडिट इफेक्ट. मग त्या 2 अकाउंटला डेबिट करायचं का क्रेडिट करायचं हे ठरवायचं. त्यानंतर नॅरेशन लिहावं लागेल. नॅरेशन मीन्स व्हॉट? तुम्ही जे काही व्यवहार केलेला आहात त्याचं एक छोटंसं इन शॉर्ट एक्सप्लेनेशन असतं, ते जर्नल एंट्रीच्या खाली तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर लेजर फोलिओ नंबर, त्यानंतर अमाऊंट आणि त्यानंतर फॉर्मॅट. या पद्धतीने आपण पाहणार आहोत. मगाशीच्या स्क्रीनवर आपण जी माहिती पाहिली होती तीच माहिती इथं थोडक्यात आपण पुन्हा पाहतोय.
पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, आयडेंटिफाय टू अकाउंट्स विच आर गेटिंग चेंज ड्यू टू सेट ट्रान्झॅक्शन. म्हणजे तुमच्या एखाद्या व्यवहारामुळे कुठल्या दोन अकाउंटवर परिणाम होतोय ते आपल्याला शोधायचे. आता ते कसे शोधायचे ह्याची तपशीलवार माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. We follow double entry system in accountancy, therefore each transaction has two effects. अकाउंटन्सी मध्ये आपण डबल एंट्री सिस्टीम फॉलो करतो, म्हणजे दोन इफेक्ट कुठल्या तरी अकाउंटवर होत आहेत हे नक्की. ओके, त्यानंतर काय सांगितलं बघा, when we are getting something at the same time we are giving something. ज्यावेळेस आपण काहीतरी घेतोय त्यावेळेला आपण काहीतरी 100% देत असतो. ओके, फॉर एक्झाम्पल, if we are purchasing cloth from shop then we are getting cloth and paying cash. ज्यावेळेला आपण दुकानातून कपडे खरेदी करतो त्यावेळेला आपण दुकानदाराकडून कपडे घेतो आणि त्याला आपण काय देतो, कॅश देतोय. ओके, बघा या ठिकाणी मी क्लॉथ घेतोय आणि कॅश पे करतोय. ओके, याला म्हटलं जाईल व्यवहार. चला आता पुढे काय, इन द अबाउट ट्रान्झॅक्शन टू अकाउंट्स आर गेटिंग अफेक्टेड. ओके, आता या वरच्या उदाहरणामध्ये दोन अकाउंटवर परिणाम होतोय, दोन अकाउंटचा बॅलन्स बदलतोय. कुठले दोन अकाउंट आहेत होते, या ठिकाणी लिहिलंय. पहिला आहे पर्सनल अकाउंट आणि दुसरा आहे कॅश अकाउंट. सॉरी, पहिला आहे परचेसेस अकाउंट आणि दुसरा आहे कॅश अकाउंट. म्हणजे मी ज्यावेळेस कपडे खरेदी करतोय त्यावेळेस माझी खरेदी वाढतीये, माझे परचेसेस वाढतायत. ओके, त्यामुळं परचेसेस अकाउंटचा बॅलन्स बदलेल म्हणजे परचेसेस अकाउंटवर परिणाम होईल आणि तेच कपडे मी खरेदी करत असताना कोणी मला फुकट देणार नाहीये, मी पैसे पे करतोय, त्यामुळे माझ्या कॅश बॅलन्स माझा कमी होईल. याचाच अर्थ कॅश अकाउंटवर देखील माझा परिणाम होईल. ओके, आता हेच एक्सप्लेनेशन या ठिकाणी खाली लिहिलंय. Because by purchasing cloth our amount of purchase is increasing and by paying cash our cash balance is decreasing. Therefore due to above transaction there is effect on purchase account and cash account. कुठले दोन अकाउंट, परचेस अकाउंट and cash account. By this way for each transaction of business we must identify two accounts which are getting affected. याच पद्धतीनं बिझनेस मध्ये किंवा धंद्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक व्यवहारामध्ये किंवा प्रत्येक व्यवहारामुळे कोणत्या दोन अकाउंटवर परिणाम होतोय हे तुम्हाला शोधावं लागेल. ओके, चलो नेक्स्ट. आता आपल्याला पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं बघा, कोणत्या दोन अकाउंटवर परिणाम होतोय हे शोधून काढल्यानंतर काय करायचंय, आयडेंटिफाय दॅट टाइप्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे तुम्हाला ते जे दोन अकाउंट आहेत की ज्याच्यावर परिणाम झालाय हे कळतंय, तर ते कोणत्या प्रकारचे अकाउंट आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. तीन अकाउंट्स अकाउंटन्सीमध्ये सांगितले आहे, तीन प्रकारचे अकाउंट असतात असं सांगितलेलं आहे अकाउंटन्सीमध्ये. पहिला आहे पर्सनल, दुसरा आहे रिअल आणि तिसरा आहे नॉमिनल. ओके, तर तुम्ही जे दोन अकाउंट शोधून काढलेले आहेत की ज्याच्यावर त्या एखाद्या व्यवहारामुळे परिणाम झालेला आहे ते दोन अकाउंट या तीन अकाउंटच्या प्रकारांपैकी नक्कीच असतील. ओके, तर पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. आता आपण पाहणार आहोत की कोणते अकाउंट पर्सनल असतात, कोणते अकाउंट रिअल असतात आणि कोणते अकाउंट नॉमिनल असतात. ओके, चला आता पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट आता कोणते कोणते असतात पहा. अकाउंट्स विच आर रिलेटेड टू पर्सन ऑर अ ग्रुप ऑफ पर्सन आर टर्म्ड ॲज व्हॉट, पर्सनल अकाउंट्स. की अशा अकाउंट सर्व की जे एखाद्या व्यक्तीशी किंवा व्यक्तीच्या कळपाशी संबंधित आहेत, अशा सर्व अकाउंट्सला आपण काय म्हणत असतो, पर्सनल अकाउंट्स. फॉर एक्झाम्पल मिस्टर कपिल्स अकाउंट, कपिल हा एक व्यक्ती आहे, त्याच्याशी संबंधित अकाउंट असेल तर ते पर्सनल अकाउंट असेल. स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट, स्टेट बँक ऑफ इंडिया शेवटी काय व्यक्तींचा समूह आहे, व्यक्तींचा कळप आहे, तो व्यक्तींचा ग्रुप आहे, तर ते देखील पर्सनल अकाउंट्स असतील. विद्यानिकेतन स्कूल अकाउंट, शाळा आहे, शाळा देखील पर्सनल अकाउंट असते. त्यानंतर रिअल अकाउंट. आता रिअल अकाउंट कोणकोणते असतात बघा, अकाउंट्स विच आर रिलेटेड टू असेट्स आर कॉल्ड एज व्हॉट, रिअल अकाउंट्स. असे सर्व अकाउंट जे मालमत्तेशी संबंधित आहेत असे सर्व अकाउंट्स हे कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतील, रिअल अकाउंट्सच्या कॅटेगरीमध्ये मोडतील. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग अकाउंट तुमची मालमत्ता आहे, कॅश अकाउंट तुमची मालमत्ता आहे, कार अकाउंट, फर्निचर अकाउंट असेल, मशिनरी अकाउंट असेल, असे सर्व अकाउंट्स की जे तुमच्या मालमत्तेशी संबंधित आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत, रिअल अकाउंट्स. त्यानंतर आहे शेवटचं नॉमिनल अकाउंट्स. अकाउंट्स विच आर रिलेटेड टू इन्कम और एक्सपेंडिचर. म्हणजे असे सर्व अकाउंट की जे उत्पन्न आणि खर्च म्हणजे इन्कम आणि एक्सपेंडिचरशी संबंधित आहेत, अशा सर्व अकाउंट्सला आपण काय म्हणणार आहोत, नॉमिनल अकाउंट्स. ओके, फॉर एक्झाम्पल सॅलरी अकाउंट, सॅलरी माझ्या बिझनेस मधल्या स्टाफला मी सॅलरी देतोय, माझा खर्च आहे त्यामुळे ते नॉमिनल अकाउंट आहे. रेंट अकाउंट, मी माझ्या दुकानाचं भाडं भरतोय, माझा खर्च आहे त्यामुळे ते नॉमिनल अकाउंट. इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट, मला बँकेतून व्याज मिळालंय म्हणजे माझं ते उत्पन्न आहे म्हणून ते नॉमिनल अकाउंट. ओके,
तर या 3 पद्धतीनं दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही जे 2 अकाउंट शोधलेला असता ते 2 अकाउंट कुठल्या प्रकारचे अकाउंट आहेत हे तुम्हाला ठरवावं लागेल. या 3 पैकी कुठलं तरी असेल, एकतर पर्सनल असेल, रिअल असेल किंवा नॉमिनल असेल, हे तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये ठरवावं लागेल. ओके, चला आता दुसऱ्या स्टेपमध्ये अकाउंटचा प्रकार ठरवल्यानंतर बघा, पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं, कुठले अकाउंट अफेक्ट झालेत हे शोधलं. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण त्या अकाउंटचा प्रकार शोधला. आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं बघा. इन द अर्लियर स्टेप वी मस्ट लर्न हाऊ टू फाइंड आउट 2 अकाउंट्स विच आर गेटिंग अफेक्टेड ड्यू टू ट्रान्झॅक्शन. यस, पहिल्या स्टेपमध्ये आपण ते काम ऑलरेडी केलेलं आहे. इन दिस स्टेप वी मस्ट क्लासिफाय those 2 accounts in personal, real and nominal accounts which are detailed in above diagram. ते आपण आधीच मागच्या स्लाइडला पाहिलेलं होतं. म्हणजे त्याचा आपण प्रकार, त्याचा आपण टाइप ठरवला. ओके, आता ते टाइप ठरवल्यानंतर गोल्डन रूल्स हे ज्याला कळेल त्याला जर्नल एंट्री कळाली असं मी म्हणेन. ओके, म्हणूनच या नियमांना गोल्डन रूल म्हणलेला आहे. काय आहेत गोल्डन रूल्स बघा अकाउंटन्सीचे. There are rules in accountancy as shown below which we must apply when we are determining debit or credit effect. Yes, हे खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या एंट्रीचा डेबिट किंवा क्रेडिट इफेक्ट जर आपल्याला ठरवायचा असेल तर हे शिकणं खूप गरजेचं आहे. या रूल वरूनच आपण ठरवतो की त्या व्यवहाराला डेबिट इफेक्ट द्यायचा का क्रेडिट इफेक्ट द्यायचा. ओके, काय आहेत गोल्डन रूल्स बघा. गोल्डन रूल्स आहेत पर्सनल अकाउंटचे हे गोल्डन रूल्स आहेत, रिअल अकाउंटचे हे गोल्डन रूल्स आहेत आणि नॉमिनल अकाउंटचे हे 2 गोल्डन रूल्स आहेत. पहिल्यांदा पर्सनल अकाउंट पाहूयात आपण. पर्सनल अकाउंटचे 2 गोल्डन रूल्स कसे सांगितले बघा. डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. ओके, पर्सनल अकाउंट्स हे व्यक्तीशी संबंधित असतात. जर एखाद्या व्यक्ती काहीतरी घेत असेल, रिसीव्ह करत असेल तर त्याला काय करायला सांगितलं, तुम्हाला डेबिट करायला सांगितलंय. आणि जर एखादा व्यक्ती काहीतरी देत असेल, तो गिव्हर असेल तर त्याला तुम्हाला काय करायला सांगितलंय, क्रेडिट करायला सांगितलंय. ओके, क्लिअर. पुढं रिअल अकाउंट, हे रिअल अकाउंटचे नियम आहेत किंवा रिअल अकाउंटचे गोल्डन रूल्स आहेत. काय आहेत बघा. डेबिट व्हॉट कम्स इन, तुमच्या बिझनेसमध्ये जर काही येत असेल. ओके, रिअल अकाउंट मीन्स व्हॉट, तुमच्या मालमत्तेशी रिलेटेड अकाउंट. कॅश असेल, बँक बॅलन्स असेल, कार असेल, फर्निचर असेल, फिक्चर असेल, बिल्डिंग असेल, ऍडव्हान्सेस असतील, हे सर्व गोष्टी जर तुमच्या बिझनेसमध्ये कम्स इन म्हणजे आत येत असतील तर त्याला डेबिट करा. आणि काय, क्रेडिट व्हॉट गोज आउट, तुमच्या बिझनेसमधून ह्या गोष्टींपैकी जर काही बाहेर जात असेल तर त्याला क्रेडिट करा. म्हणजे थोडक्यात तुमची मालमत्ता जर कम्स इन म्हणजे आत येत असेल, बिझनेसमध्ये येत असेल तर त्याला डेबिट करायचं आणि बिझनेसमधून मालमत्ता जर जात असेल तर त्याला क्रेडिट करायचं. हे सांगतं रिअल अकाउंटचे नियम. ओके, त्यानंतर तिसरा अकाउंटचा प्रकार नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचे गोल्डन रूल्स काय आहेत बघा. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे जर तुम्हाला खर्च आणि नुकसान, एक्सपेन्सेस आणि लॉसेस म्हणजे तुम्हाला खर्च आणि नुकसान होत असेल तर त्याला तुम्ही काय करा, डेबिट करा. मी सॅलरी दिली स्टाफला, माझा खर्च आहे. मी रेंट भरलं, माझा खर्च आहे. मी लाईट बिल भरलं, माझा खर्च आहे. मी गाडीत पेट्रोल भरलं, माझा खर्च आहे. अशा सर्व खर्चाच्या आणि नुकसानीच्या अकाउंटला काय करा, डेबिट करा. आणि क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन, जर तुम्हाला काही उत्पन्न मिळत असेल किंवा तुमचा काही फायदा होत असेल तर अशा सर्व अकाउंटला तुम्ही काय करा, क्रेडिट करा. ओके, या पद्धतीनं हे जर नियम तुम्हाला कळाले, या नियमावर माझ्या व्हिडिओला पॉज करून हे नियम 10 वेळा बघा. कारण हे नियम जर कळाले तरच तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट इफेक्ट ठरवता येईल आणि त्यानुसारच तुम्हाला जर्नल एंट्री करता येईल. त्यामुळं तितकेच हे महत्वाचे नियम आहेत, म्हणूनच त्याला गोल्डन रूल्स म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आता गोल्डन रूल्स पाहिल्यानंतर डिटरमाइनिंग डेबिट अँड क्रेडिट इफेक्ट म्हणजे आपल्याला डेबिट आणि क्रेडिट इफेक्ट ठरवायचा असतो. नाउ वी हॅव टू डिटरमाइन डेबिट अँड क्रेडिट इफेक्ट टू दोज अकाउंट्स. आता तेच मगाशी जे मी एक्सप्लेन केलं तेच या स्लाइडवर किंवा या स्क्रीनवर आपण पाहत आहोत. पहिला आहे पर्सनल अकाउंट. वी हॅव टू गिव्ह डेबिट इफेक्ट इफ अकाउंट डिनोट्स रिसिव्हर. ते अकाउंट जर रिसिव्हरचा असेल तर त्याला तुम्हाला काय करायला सांगितलंय, डेबिट करायला सांगितलंय. इफ we have to give credit effect if the account denotes giver, तो जर व्यक्ती काय देत असेल तर त्याला तुम्हाला काय करायला सांगितलंय, क्रेडिट करायला सांगितलंय. ओके, त्यानंतर रिअल अकाउंट. we have to give debit effect if the account denotes
कम्स इन, जर तुमच्या बिझनेसमध्ये काही येत असेल रिअल अकाउंट पैकी, तर त्याला तुम्ही काय द्या, डेबिट इफेक्ट द्या. ओके, इफ वी हॅव टू गिव्ह क्रेडिट इफेक्ट इफ द अकाउंट डिनोट्स गोज आउट, तुमच्या बिझनेसमधून जर काही जात असेल बाहेर, तर त्याला तुम्ही काय करा, क्रेडिट इफेक्ट द्या. त्यानंतर आहे नॉमिनल अकाउंट. वी हॅव टू गिव्ह डेबिट इफेक्ट इफ द अकाउंट इज अबाउट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, जर तुमचं ते एखादं अकाउंट ज्या अकाउंटवर त्या व्यवहारामुळे परिणाम झालाय, तो अकाउंट जर खर्च आणि नुकसान, एक्सपेन्सेस आणि लॉसेसशी संबंधित असेल, तर त्याला तुम्ही काय करा, डेबिट इफेक्ट द्या. आणि वी हॅव टू गिव्ह क्रेडिट इफेक्ट इफ द अकाउंट इज अबाउट इन्कम अँड गेन, जर एखादं तुमचं अकाउंट उत्पन्न आणि फायद्याशी संबंधित असेल, तर त्या अकाउंटला तुम्ही काय करा, क्रेडिट इफेक्ट द्या. लक्षात, म्हणजे कुठल्या अकाउंटला डेबिट इफेक्ट द्यायचा आणि कुठल्या अकाउंटला क्रेडिट इफेक्ट द्यायचा, हे या गोल्डन रूल्स वरून ठरलं जात असतं. चला पुढे जाऊयात. आता एक उदाहरण या ठिकाणी घेतलंय मी. मिस्टर ए परचेस्ड गुड्स फॉर ₹100. ए नी काय केले, परचेसेस केलेले आहेत, काय वस्तू खरेदी केलेल्या आहेत, गुड्स, किती रुपयाला, ₹100. ओके, आता हा एक व्यवहार झाला बिझनेसमध्ये. काय व्यवहार झालाय, मिस्टर ए नी ₹100 वस्तू खरेदी केलेले आहेत. ह्याची जर्नल एंट्री तुम्हाला करायला सांगितली. चला फर्स्ट स्टेप काय होती, असे दोन अकाउंट शोधायचे आहेत की ज्याच्यावर परिणाम झाला या व्यवहारामुळे. ओके, इन द अबाउट ट्रान्झॅक्शन 2 अकाउंट्स आर गेटिंग इफेक्टेड. कुठल्या दोन अकाउंटवर परिणाम झाला हो, एक परचेस अकाउंट, दोन कॅश अकाउंट. का, त्याने ₹100 वस्तू खरेदी केल्यामुळे त्याचे परचेसेस वाढलेत, म्हणजे परचेसेस वाढले म्हणजे परचेसचा बॅलन्स वाढला, म्हणजे परचेस अकाउंटवर परिणाम झाला. त्याने ₹100 खर्च केलेत हे खरेदी करण्यासाठी, त्यामुळे त्याची कॅश कमी झाली, याचा अर्थ कॅश अकाउंटवर देखील त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे स्पेसिफिकली या व्यवहारामुळे अशा दोन अकाउंटवर परिणाम झाला. ते दोन अकाउंट आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये शोधायचे होते. तर ते दोन अकाउंट आहेत, पहिला अकाउंट आहे परचेसेस अकाउंट आणि दुसरा अकाउंट आहे कॅश अकाउंट. ओके, हे दोन अकाउंट मी एका कागदावर लिहून घेतोय. पुढे काय सांगितलं बघा, परचेस अकाउंट इज अ काइंड ऑफ नॉमिनल अकाउंट. पुढे जाऊन आपल्याला सेकंड स्टेपमध्ये काय करायचं होतं, हे दोन अकाउंट सापडल्यानंतर या दोन अकाउंटचा प्रकार कुठला आहे हे आपल्याला शोधायचं होतं. इथं काय सांगितलंय, परचेसेस अकाउंट इज अ काइंड ऑफ नॉमिनल अकाउंट. परचेसेस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे असं सांगितलंय. का, इथं आहे बघा, बिकॉज ऑफ एक्सपेन्सेस. परचेसेस केले याचा अर्थ आपण खर्च करतोय, खर्च केल्यानंतर खर्चाच्या रिलेटेड जे आयटम असतात ते सर्व नॉमिनल अकाउंट असतात. त्यामुळं परचेसेस अकाउंट काय असेल, नॉमिनल अकाउंट असेल. परचेसेस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे हे ठरलं. त्याच पद्धतीनं कॅश अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे हे देखील आपल्याला शोधायचंय. कॅश अकाउंट इज अ काइंड ऑफ रिअल अकाउंट बिकॉज ऑफ असेट. कॅश म्हणजे तुमची मालमत्ता आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे मालमत्तेच्या रिलेटेड किंवा असेटशी रिलेटेड जे आयटम असतात ते सर्व आयटम काय असतात, ते सर्व आयटम रिअल अकाउंटचे असतात. ओके, त्यामुळे कॅश अकाउंट हे कुठला अकाउंट असेल, रिअल अकाउंट असेल. देअरफॉर बाय अप्लाइंग गोल्डन रूल्स काय झालं, डेबिट परचेस अकाउंट आणि क्रेडिट कॅश अकाउंट. परचेस अकाउंटला डेबिट केलं. का डेबिट केलं, कारण एक्सपेन्सेस, नॉमिनल अकाउंटचं डीएल काय बघा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ओके, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. जर तुमचा खर्च होत असेल तर त्याला डेबिट करायला सांगितलं होतं. परचेसेस अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे, परचेसेस केल्यामुळे माझे खर्च झालेत म्हणून मी त्याला काय करतोय, डेबिट इफेक्ट देतोय. त्यानंतर दुसरं अकाउंट होतं कॅश अकाउंट. कॅश अकाउंट कुठल्या प्रकारचा अकाउंट होता, रिअल अकाउंट होता. रिअल अकाउंटचे रूल्स काय सांगतात, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. खरेदी केल्यामुळं कॅश कम्स इन आहे का कॅश माझ्या बिझनेसमधून गोज आउट आहे. खरेदी केल्यामुळं कॅश माझ्या बिझनेसमधून गोज आउट आहे, त्यामुळे मी कॅश अकाउंटला कुठला इफेक्ट देईन, क्रेडिट इफेक्ट देईन. ओके, त्यामुळं परचेसेस अकाउंट माझं डेबिट होईल आणि कॅश अकाउंट माझं क्रेडिट होईल, हे ठरलं. चला पुढं, नॅरेशन. नॅरेशन म्हणजे काय, आता हे परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट हे लिहिल्यानंतर हे नेमकं काय झालेलं आहे आपल्याला 6 महिन्यानंतर लक्षात राहत नसतं. त्यामुळं त्या जर्नल एंट्रीच्या खाली आपण त्याचं एक शॉर्ट एक्सप्लेनेशन लिहित असतो, त्याला म्हटलं जातं नॅरेशन. या ठिकाणी लिहिलं ऑलरेडी की व्हॉट डू मीन बाय नॅरेशन. ओके, नॅरेशन मीन्स शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ ट्रान्झॅक्शन. इट ऑलवेज स्टार्ट्स विथ द वर्ड बीइंग. त्याची सुरुवात कुठल्या शब्दाने करत असतो आपण, बीइंग. इट इज टू बी रिटर्न बिलो क्रेडिट एंट्री इन ब्रॅकेट. जर्नल एंट्रीची जी क्रेडिट एंट्री असते त्याच्या खाली कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये त्याचं शॉर्ट एक्सप्लेनेशन लिहिलं जातं, त्याला म्हटलं जातं नॅरेशन. की त्या नॅरेशनची सुरुवात ही नेहमी बीइंग या शब्दाने करायची असते. ओके, चला पुढं, लेजर फोलिओ नंबर. आता ही जुनी कन्सेप्ट आहे, आज
तुमचं अकाउंटिंग जे आहे ते टोटली तुम्ही सॉफ्टवेअरला कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग करता, त्यामुळं हे करावं लागत नाही. परंतु ज्यावेळेस मॅन्युअल अकाउंटिंग होतं त्यावेळेस मात्र लेजर फोलिओ नंबर टाकला जायचा. लेजर फोलिओ नंबर म्हणजे काय, जर्नल एंट्री केल्यानंतर अकाउंटिंग प्रोसेसमध्ये ती जर्नल एंट्री लेजरला शिफ्ट करत असतो आपण, बरोबर आहे. मग ती जर्नल एंट्री लेजरच्या वहीमध्ये किती नंबर पानावर केलेली आहे ते पान नंबर आपण त्या ठिकाणी लिहित असतो, त्याला म्हटलं जातं लेजर फोलिओ नंबर. लेजर फोलिओ नंबर इज अ पेज नंबर ऑफ लेजर अकाउंट ऑन विच कन्सर्न जर्नल एंट्री इज पोस्टेड. म्हणजे ती जर्नल एंट्री कोणत्या पान नंबरवर लेजर अकाउंट लेजरच्या वहीमध्ये लिहिलेली आहे, त्या लेजर अकाउंटचा किंवा त्या लेजरच्या वहीचा पान नंबर, की त्या पान नंबर त्या लेजरच्या वहीच्या पान नंबरवर ती एंट्री लिहिलेली आहे, तो पान नंबर आपण जर्नल एंट्रीच्या वहीमध्ये तिथे लिहित असतो, त्याला म्हटलं जातं लेजर फोलिओ नंबर. ओके. अमाउंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ जर्नल एंट्री. खरंय. अमाउंट ऑफ बोथ द इफेक्ट्स इज टू बी रिटन इन जर्नल एंट्री अँड दॅट बोथ अमाउंट शुड बी सेम. येस, करेक्ट. अमाउंट देखील आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहे. फक्त डेबिट आणि क्रेडिट इफेक्ट देऊन चालणार नाही. किती रुपयांचा इफेक्ट डेबिट दिलाय आपण आणि किती रुपयांचा इफेक्ट आपण क्रेडिट दिलाय हे देखील त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. चला, मगाशी जे ट्रान्झॅक्शन होतं ते आपण जर्नल एंट्रीच्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये बसवलं. या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्मॅट हा आहे की तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं वर एक लिहिलं, खाली एक लिहिलं, डायरीत लिहिलं, कच्च्या पानावर लिहिलं असं चालणार नाही. जर्नल एंट्री तुमच्या बिझनेसच्या रेकॉर्ड करण्यासाठी तुमची एक स्पेसिफिक वही असते जर्नल एंट्रीची. त्या वहीमध्ये तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जर्नल एंट्री रेकॉर्ड करायच्या असतात, हे लक्षात ठेवा. कुठला फॉर्मॅट आहे? पहिला कॉलम असतो डेट, दुसरा कॉलम असतो पर्टिक्युलर्स, तिसरा कॉलम असतो लेजर फोलिओ नंबर, चौथा कॉलम असतो डेबिट अमाउंट रुपीज आणि पाचवा कॉलम असतो क्रेडिट अमाउंट रुपीज. 5 कॉलमचा हा फॉर्मॅट असतो. बघा, डेट लिहित असताना पहिल्यांदा नेहमी वर्ष लिहिलं जातं, त्यानंतर महिना आणि त्यानंतर तारीख लिहिली जाते. ओके, ही पद्धत आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पर्टिक्युलर्स मध्ये जर्नल एंट्री लिहिली जाते. जर्नल एंट्री लिहित असताना पहिल्यांदा डेबिट इफेक्ट लिहायचा असतो, त्याच्या खालोखाल क्रेडिट इफेक्ट लिहायचा असतो. कसं लिहिलंय बघा, परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, या पद्धतीने ही एंट्री लिहिली जाते. ओके. त्यानंतर त्याच्या खाली नॅरेशन लिहायचं असतं, त्याची सुरुवात बिंगनी करायची असते. बिंग काय केलंय? गुड्स परचेस्ड. बिंग गुड्स परचेस्ड हे त्याचं नॅरेशन झालं. ही एंट्री लेजरच्या वहीमध्ये 5 नंबर पानावर लिहिलेली आहे, त्यामुळे लेजर फोलिओ नंबरला 5. बऱ्याचशा वेळेला हा ब्लँकच राहत असतो. 100 रुपयाची खरेदी होती, राईट, त्यामुळे 100 रुपये डेबिट आणि 100 रुपये क्रेडिटच्या कॉलममध्ये. या पद्धतीनं अमाऊंट त्याची लिहिली तर या पद्धतीनं जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट तुम्हाला रेकॉर्ड करायचा असतो. तर मित्रांनो, ही होती जर्नल एंट्री प्रिपेअर करायची स्टेप्स आणि त्या पद्धतीनं आपण एक जर्नल एंट्री देखील सॅम्पल या ठिकाणी प्रिपेअर केलेली होती. याच पद्धतीनं तुम्ही कुठलेही बिझनेसचे व्यवहार घ्या, त्याला पहिल्यांदा त्या व्यवहारामुळे इफेक्ट झालेले 2 अकाउंट शोधा. दुसऱ्या स्टेपमध्ये त्या अकाउंटचे प्रकार शोधा, टाईप शोधा. त्यानंतर त्या टाईपचा गोल्डन रूल त्या अकाउंटला अप्लाय करा, डेबिट आणि क्रेडिट इफेक्ट ठरवा आणि तुम्ही त्या स्टँडर्ड जर्नल एंट्रीच्या फॉर्ममध्ये प्रत्येक व्यवहाराची जर्नल एंट्री ही 100% करू शकता. आता शेवटी हा एक सायन्स जरी असला तरी शेवटी तो आर्ट देखील आहे. प्रॅक्टिसनीच तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्ट होऊ शकता. नॉन कॉमर्सचा माणूस देखील हा व्हिडिओ रेफर करून जर्नल एंट्री करू शकतो आणि अकाउंटिंग स्मूथली त्याला करणं शक्य होईल टॅलीच्या माध्यमातून. हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू. डू लाईक व्हिडिओ अँड शेअर द सेम टू द स्टुडंट्स ऑफ कॉमर्स किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जरी शेअर केलं तरी काही हरकत नाही. पर्सन अदर दॅन कॉमर्स फील्ड कॅन ऑल्सो रेफर दिस व्हिडिओ अँड डू अकाउंटिंग. यस, करेक्ट. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल फॉर फर्दर व्हिडिओज. या पुढील लेजर असेल, ट्रायल बॅलन्स असेल, फायनल अकाउंटचे व्हिडिओज देखील पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि जनरल पब्लिकपर्यंत शेअर करा की ज्यांना याच्या माध्यमातून अकाउंटिंग करणं सोपं जाईल. थँक्यू व्हेरी मच.